स्टुडंट्स. चला तर आपण दुसरा पाठ अभ्यासला. आज आपण मराठीतील पुढचा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण पहिल्यांदा माहिती करून घेऊया की भारत जसा विविधतेने नटलेला देश आहे तसाच आपल्या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळे पक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळत असतात. या प्राण्यांचे वेगवेगळे आवाज असतात. तुम्ही सर्वांनी आपल्या आजूबाजूला रानामध्ये, जंगलामध्ये किंवा डिस्कवरीमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे आवाज ऐकले असतील. तर या पाठाच्या सुरुवातीला मी तुम्हाला काहीतरी वेगळे आवाज ऐकवणार आहेत, पक्ष्यांचे आवाज ऐकवणार आहेत. तर ते तुम्ही ऐकून ओळखायचं आहे की हे आवाज कशाचे आहेत. तर चला पाहूया आपण पहिला आवाज. सगळ्यांना आवाज येत असेल मेबी. हा आवाज तुम्ही ऐकला असेल. हा आवाज कशाचा आहे? तर हा आवाज आहे घुबडाचा. म्हणजेच आपण पाहतो की रात्रीच्या वेळेस घुबड हा काय करत असतो, अंधारात त्याला पूर्ण त्याचे डोळे जे असतात आपण पाहतो की रात्रीच्या वेळेस ते खूप अंधारामध्ये पण खूप लांबवरची जी गोष्ट आहे पाहण्याचं जे श्रेय आहे किंवा त्याला देवाने जी देणगी दिलेली आहे त्याची म्हणजे त्याच्या डोळ्यातून तो कुठलीही ही वस्तू रात्रीच्या वेळेस पाहू शकतो. म्हणूनच त्याचे. आता दुसरा आवाज आता आपण ऐकूयात, तो म्हणजे चला तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल हा आवाज आपला राष्ट्रीय पक्षी पण आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की हा आवाज कोणाचा आहे? आपला राष्ट्रीय पक्षी मोर, म्हणजेच त्याचा आवाज आहे. तर आता आपण पुढचा आवाज ऐकूया, पुढच्या पक्षाचा. आपल्या आजूबाजूला आपल्याला शेजारी हा आवाज आपण नेहमी ऐकतो. सकाळी आपण याचा आवाजाची जाणीव होते. अशा या पक्षाचा आवाज आहे. एक पक्षी नाही तर अनेक पक्ष्यांचा तुम्हाला या ठिकाणी आवाज येत आहे. ओळखा पाहू कोणता आवाज आहे हा? ओके, तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. हा आवाज आहे चिमण्यांचा. म्हणजे एकच चिमणी ओरडत होती का? नाही, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की अनेक चिमण्या होत्या आणि जे सकाळी आपल्याला पहाट झाल्यानंतर जे जसा कोंबडा मारून आपल्याला उठवतो त्याच प्रकारे सकाळी सकाळी पहाटेला आपल्या आजूबाजूला ज्या सर्वात जास्त ओरडणाऱ्या ज्या पक्षी आहेत त्याच्यामध्ये चिमणी हा आपल्याला ओळखीचा आवाज आपण पाहिला. आता पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत, तोही आपण आपल्या जवळपासच ऐकतो. चला तर मग आपण पुढचा आवाज ऐकूया. तुम्हा सर्वांना माहिती, रंगाने जरी काळा असला आणि आवाज जरी कर्कश असला असा हा आपला कावळा, याचा आपण आता आवाज ऐकला. आणि सगळ्यात सुमधुर आवाज आता आपण ऐकणार आहोत, तो म्हणजे तुम्ही सगळेजण ओळखता या आवाजाला. आणि जेव्हा झाडाखाली पालवी फुटते हा तुम्हाला सर्वांना परिचित असणारा आवाज आहे. तुम्ही त्याचं खूप वेळा अनुकरण सुद्धा केलं असेल, मग ते शिट्टीच्या माध्यमातून केलं असेल किंवा त्याच्यासारखं ओरडण्याचं सुद्धा काम केलं असेल. तर कोणता हा आवाज आहे? हा आवाज आहे कोकिळेचा. चला तर आता आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 5वीतील सप्तरंग या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 म्हणजे आज आपण अभ्यासणार आहोत पाठ क्रमांक 3 कोकिळेची लबाडी.
आता आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्राणी पक्षी दिसतात। तसेच आता आपण आपल्या पाठाकडे वळूया। पाठाच्या सुरुवातीलाच आपण पहिलं प्रकट वाचन करणार आहोत आणि ते प्रकट वाचन झाल्यानंतर आपण याचा अर्थ समजावून घेणार आहोत। सर्वप्रथम मी पान नंबर 20 म्हणजेच आपला धडा पाठ क्रमांक 3 कोकिळेची लबाडी पान नंबर आहे 20 याचं मी वाचन करत आहे। सर्वांनी लक्षपूर्वक वाचन ऐकावे। एका घनदाट जंगलात अनेक पक्षी व प्राणी राहत होते, जसे चिमणी, घुबड, मोर, कावळा, पोपट इत्यादी। सगळे पक्षी व प्राणी आनंदात राहत व खूप मस्ती करत। त्या जंगलात एक आंब्याचे झाड होते। त्या झाडावर एक कावळी व एक कोकिळा राहत असत। कावळी साधी भोळी तर कोकिळा खूप लबाड होती। कावळी सकाळी लवकर उठून चारा शोधायला बाहेर जात असे। कोकिळा मात्र आळशी होती, ती कधीही काम करत नसे। तिला वाटे इकडे तिकडे फिरावे, नाचावे, आनंदाने उडावे, फक्त आणि फक्त मज्जा करावी। वसंत ऋतू येण्याच्या काही दिवस आधी कावळीने घरटे बांधण्यास सुरुवात केली। इकडून तिकडे काड्या गोळा करून छानसे घरटे बांधले। कोकिळा हे सर्व पाहत होती। जंगलातील एका घुबडाने कोकिळेला समजावले, परंतु तिने त्याचे ऐकले नाही। घुबडाने कावळीला कोकिळेविषयी सांगितले। कावळीने ते ऐकले, पण नंतर ती विसरून गेली। वसंत ऋतू आला, झाडांना नवी पालवी फुटली। आंब्याच्या झाडाला मोहर आला। कावळीने आपल्या घरट्यात अंडी घातली व ती चारा शोधायला बाहेर गेली। तेवढ्या संधी साधून कोकिळीने आपली अंडी कावळीच्या घरट्यात घातली व दूर जाऊन मजेने गाऊ लागली। कुहू कुहू कुहू। कोकिळेची अंडी पाहून आपल्या घरट्यात असल्याचे कावळीच्या लक्षातच आले नाही। तर आपण पान क्रमांक 20 आणि 21 याच्यावरील आता प्रकट वाचन ऐकलं। आता आपण याचं स्पष्टीकरण करू। आता कोकिळेची लबाडी, आपल्या पाठाचं नाव आहे कोकिळेची लबाडी। आपण पाहतो की वसंत ऋतू आल्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की मोर ज्यावेळेस नाचत असतो, ढग काळे ढग पाहिल्यानंतर मोराला जसा आनंद होतो आणि तो आपला पिसारा फुलवून नाचू लागतो, तसंच या कोकिळेला सुद्धा वसंत ऋतू आल्यानंतर झाडांना नवी पालवी फुटल्यानंतर, म्हणजे नवी पालवी कधी फुटते तर आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्या आंब्यांचा सीझन असतो त्यावेळेस नवीन पालवी फुटते। गुढीपाडवा झाल्यानंतर आपण म्हणतो त्या काळामध्ये नवीन झाडांना पालवी येते। सुरुवातीला जी झाडांची पाने असतात ती पानगळतीमुळे झडून जातात आणि नवीन पालवी फुटते आणि ती पालवी पाहून, झाडांना आलेला मोहर पाहून कोकिळेला आनंद होतो आणि ती कुहू कुहू अशी ओरडू लागते। अशीच ही कोकिळा। तर आता तिची लबाडी काय आहे याच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आपल्या या पाठामध्ये। तर सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की एक घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये अनेक पक्षी आणि प्राणी राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। जसे चिमणी आहे, घुबड आहे, मोर आहे, कावळा आहे, पोपट इत्यादी सगळे पक्षी व प्राणी आनंदात जंगलात राहत होते आणि खूप मस्ती सुद्धा करत होते। त्या जंगलात एक आंब्याचे झाड होते। आपण जसं पाठ क्रमांक 2 मध्ये पाहिलं की आंब्याचं झाड पाहिलं, तसंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे आंब्याचं झाड आहे। या आंब्याचं झाड होतं, त्या झाडावर एक कावळी आणि एक कोकिळा राहत होती। म्हणजे ही कावळी ही कोकिळा अशा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कावळी साधी भोळी तर कोकिळा खूप लबाड होती। कावळी कशी होती? साधी भोळी होती। म्हणजे कावळीला साधी भोळी असल्यामुळे तिला छक्के पंजे कळत नव्हते किंवा दुसऱ्यांचं जे लबाडपण आहे ते तिला कळत नव्हते। त्याच प्रकारे कोकिळा ही खूप लबाड जरी नसली तरी ती खूप हुशार होती। कोकिळा कशी होती? खूप हुशार होती आणि त्याच्यामुळे ती लबाडपणा करत होती। कावळी सकाळी लवकर उठायची, चारा शोधायला बाहेर जात असे। ती आता आपल्या बाळांना चारा भरवण्यासाठी ती जंगलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चारा शोधण्यासाठी बाहेर जात असे। कोकिळा मात्र फार आळशी होती। आता तुम्ही पाहत असाल की तुम्हाला खूप जणांना उदाहरणाच्या दाखल पाहूया आपण। तुम्हा सगळ्यांना आता खूप सुट्ट्या आहेत, बरोबर? करोना या संसर्गामुळे तुम्ही घरात आहात। आता घरात असल्यामुळे तुम्ही खूप आळसावलेला असाल। मग सकाळी केव्हाही उठत असाल, मग तुम्ही आईचा वडिलांचा ओरडा खात असाल की लवकर उठलं पाहिजे,
व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर आपलं शरीर तंदुरुस्त राहू शकतं. तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोकिळा जी आहे ती कशी आहे? कोकिळा आळशी होती खूप. तिला कुठलंही काम करायचं. आळस म्हणजे काय? आपण पाहतो की या ठिकाणी आळशीचा अर्थ आहे लेझी. पहिला अर्थ आहे मस्ती. मस्ती म्हणजे काय? फन, ज्याच्या म्हणजे मज्जा मस्ती आपण करतो. आणि लबाड म्हणजे आपण पाहतो की एखादी गोष्ट आता ही कोकिळा जी आहे ती कोकिळा काय करत आहे? दुसऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे, लबाडपणा करत आहे. अशी ही कोकिळा आपल्याला या ठिकाणी पाहत आहे. ती नेहमी आळसलेली असत, ती काहीही काम करत नसे. तिला वाटे तिकडे जिकडे जावे तिकडे फिरावे अशी तिची हे होती. कुठलंही काम करण्यास ती तयार नसे. आनंदाने उडावे, फक्त मज्जा करावी असं तिला नेहमी वाटत असे. वसंत ऋतू येण्याच्या काही दिवस आधी कावळीने घरटे बांधण्यास सुरुवात केली. वसंत ऋतू म्हणजे आपण पाहतो की ज्या काळामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते, मोहर येतो आणि फळं यायला सुरुवात होते, म्हणजेच आंबे यायला सुरुवात होते, त्या काळात म्हणजेच वसंत ऋतूच्या काळामध्ये येण्याच्या काही दिवस आधी कावळीने काय केले पहा? घरटे बांधण्यास सुरुवात केली. म्हणजेच हा काळ कोणता असेल की तुम्हा सर्वांना मराठी महिने माहित असेल. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, म्हणजे हे आपले 12 महिने जे आहेत मराठी महिने, त्याच्यामध्येच येणारा हा महिना आहे वसंत ऋतूचा, की ज्याच्यामध्ये काय करतात? या कावळीने घरटे बांधण्याची सुरुवात केली. ती इकडून तिकडे आपलं घरटं बांधण्यासाठी काय करत होती? काड्या गोळा करू लागली होती, कापूस गोळा करत होती. जी तिला काही भेटत आहे ते छानसे घरटे तिने बांधण्यासाठी तिने काड्या वगैरे एकत्र जमवल्या आणि त्याचं एक छानसं घरटं बांधलं. कोकिळा हे सर्व बघत होती. कोकिळा काय करत होती? हे सर्व बघत होती. जंगलातील एका घुबडाने कोकिळेला समजावले. आता हे सर्व जे तिचा दिनक्रम आहे तो जवळून पाहण्याचं काम कोण करत होती? तर कोकिळा करत होती. हे सर्व पाहत होती. आणि त्याच जंगलामध्ये एक घुबड राहत होतं. त्या जंगलामध्येच काय होतं? एक घुबड राहत होतं. त्या घुबडाने कोकिळेला खूप समजावले, परंतु तिने त्याचे काहीच ऐकले. म्हणजे या घुबडाने या कोकिळेला समजावले, परंतु तिने ते ऐकले का? काहीच ऐकले नाही. घुबडाने कावळीलाही कोकिळेविषयी, म्हणजे घुबडाने कावळीला कोकिळेविषयी सांगितले, परंतु कावळीने ते ऐकले नाही. पण नंतर ती विसरून गेली. कावळीने ऐकले नाही आणि ती आपल्या कामाच्या नादात ती विसरून गेली. वसंत ऋतू आला, झाडांना नवी पालवी फुटली, आंब्याच्या झाडाला मोहर आला. म्हणजेच आता आपण पाहतो की वसंत ऋतू आला आणि त्याच्यामध्ये काय परिवर्तन झालं? तर झाडांना नवीन मोहर आला, नवीन पालवी फुटली आणि कोकिळेने आपल्या घरट्यात अंडी घातली. म्हणजे आपण पाहू शकतो की या काळामध्ये वसंत ऋतूमध्ये हे जे पक्षी जे आहेत ते काय करतात? अंडी घालण्याचं काम करत असतात. ही जी अंडी घालण्याची सर्व प्राण्यांचे हे काळ वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या काळामध्ये काय केलं? कावळीने आपल्या घरट्यात अंडी घातली होती व चारा शोधायला ती बाहेर गेली. तेवढ्या संधी साधून कोकिळेने आपली अंडी कावळीच्या घरट्यात घातली. पहा, तिने लबाडपणा काय केला की तिला कळलंय की आता कावळीने तिच्या घरट्यामध्ये तिने अंडी घातलेली आहे आणि ती चारा शोधण्यासाठी काय केलेली आहे? बाहेर गेलेली आहे. त्याच वेळेची संधी साधून कोकिळा तिच्या घरट्यामध्ये गेली. तिने सुद्धा आपली अंडी तिच्या घरट्यामध्ये घातली व दूर जाऊन मजेने गाऊ लागली, कुहू कुहू. कोकिळेची अंडी आपल्या घरट्यात असल्याचे कावळीच्या लक्षातच आले नाही. दोघीही दिसायला सारख्या असल्या तरी पण त्यांची अंडीही तितकीच सारखी होती. त्याच्यामुळे कावळीला काही समजून आले नाही की ही अंडी, तिला वाटलं माझीच आहे. म्हणजे कावळी या ठिकाणी आपल्याला कशी दिसतीये? साधी भोळी आहे. म्हणजे तिचा स्वभाव हा कसा आहे? साधी भोळी असल्यामुळे तिला कुठलेच काही गोष्ट कोकिळेने केलेली तिची लबाडी समजून आली नाही. तर चला आता पान नंबर 22 वरील आपण वाचन करूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. काही दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले लहान होती. कावळी रोज त्यांना चारा आणून दिली. कोकिळा मजेने ते पाहत राही. थोड्या दिवसांनी पिल्ले मोठी झाली.
आता कावळी त्यांना उडायला, दाणे टिपायला शिकवू लागली. एक दिवस कावळी पिल्लांना बोलायला शिकवत होती. कावळी म्हणाली, म्हणा काव काव काव. कावळीची पिल्ले म्हणू लागली काव काव काव. मात्र कोकिळेची पिल्ले म्हणाली कुहू कुहू कुहू. हे शब्द ऐकून कावळीला खूप राग आला. कावळी रागावून पिल्लांना म्हणाली, नीट म्हणा काव काव काव. कावळीची पिल्ले म्हणाली काव 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 आणि कोकिळेची पिल्ले म्हणाली कुहू कुहू कुहू. जवळच्या ढाळीवर बसून कोकिळा मजेने गात होती कुहू कुहू कुहू. तेवढ्यात कावळीची नजर चुकून कोकिळेची पिल्ले उडाली आणि कोकिळा ज्या ढाळीवरती बसली होती तिथे जाऊन बसली व गाऊ लागली कुहू कुहू कुहू. कोकिळेची लबाडी कावळीच्या लक्षात आली, पण वेळ निघून गेली होती. तर आता आपण या ठिकाणी सर्व काय पाहिलं, धड्याचं वाचन झालेलं आहे. दुसऱ्याही पान नंबरवरचं 22वरचं वाचन झालेलं आहे. त्याचं आपण आता स्पष्टीकरण ऐकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय केलं की आपण या ठिकाणी पाहिलं की शेवटी काय झालं की कावळीने काय केलं, तिची अंडी घातलेली लक्षात तिला आली नाही आणि ती काय केलं, पुढे पहा, शेवटी काय झालं होतं की कावळीने जी अंडी घातली होती त्याच्यामध्ये कोकिळेने सुद्धा येऊन आपली अंडी घातली आणि ती मजेत दुसऱ्या फांदीवरती बसून गाऊ लागली. मग काही दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर आली. आता ही जी अंडी घातली होती त्या अंड्यामधून पिल्ले बाहेर आली. पिल्ले लहान होती. पिल्ले कशी होती, लहान होती. कावळी रोज त्यांना चारा आणून देई. कावळी काय करत असे, बाहेर भटकत असे, येताना चारा घेऊन येत असे आणि त्या पिल्लांना भरवत असे. कोकिळा मजेने ते पाहत राही. आता आपल्या सगळ्यांना माहिती की कोकिळा कशी आहे, आळशी होती. तिला कुठलंच काम करण्याला काय येत नव्हता, इंटरेस्ट येत नव्हता, मज्जा येत नव्हती. ती कुठलंही काम करत नव्हती, आळशी होती. त्याच्यामुळे ती कावळीच काय करत असे, त्या पिल्लांना चारा आणून देत असे. परंतु कधीही कोकिळेने त्या पिल्लांना चारा आणून दिला नाही. ना स्वतःच्या पिल्लांना आणून दिला, ना कावळीच्या पिल्लांना आणून दिला. मग कोकिळा मजेने ती पाहत राही की तिचा नित्यक्रम ती रोज नित्यनेमाने पाहत राही. थोड्या दिवसांनी पिल्ले मोठी झाली. आता तिची पिल्ले होती ती काय होती, थोड्या दिवसांनी मोठी झाली. आता कावळी त्यांना उडायला आणि दाणे टिपायला शिकू लागली. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की कावळीला कसे काय तिची पिल्ले ओळखता आली नाहीत आणि कोकिळेची पिल्ले ओळखता नाही आली. कारण की आपण पाहतो की कावळीचा रंग आणि कोकिळेचा रंग बऱ्यापैकी समानच असतो, म्हणजे काळाच असतो आणि त्यामुळे पिल्लांचाही रंग कसा होता, काळाच होता आणि अंड्यांचा रंगही सेम असल्यामुळे त्यांना तिची जी लबाडी आहे ती कळाली नाही. आणि मग जेव्हा कावळी त्यांना उडायला आणि दाणे टिपायला शिकू लागली, एक दिवस कावळी पिल्लांना बोलायला शिकवत होती. आता जसजशी पिल्ले मोठी होत गेली तशी तिने कावळीने काय केलं की चला, आपल्यासारखं नाही की आपण पाहतो की मनुष्य जे आहेत ते काय करतात, आपल्या मुलांना मुलींना 18 वर्ष 20 वर्ष 21 वर्षापर्यंत सांभाळतात. त्यांना जोपर्यंत पायावर उभे राहत नाही तोपर्यंत आपले आई वडील आपल्या सगळ्यांचं संगोपन करत असतात आणि आपल्याला सांभाळ करत असतात. परंतु पक्ष्यांच्या बाबतीत आपल्याला हे आढळून येत नाही. जसे पक्षी थोडेसे मोठे होतात त्या काळातच त्यांचे आई वडील म्हणजे ते जे प्राण्यांची जी पिल्लं आहेत त्यांचे आई वडील काय करतात, त्या पिल्लांना काय करतात, उडायला, चारा शोधायला आणि चारा टिपायला शिकवण्याचं काम लगेचच सुरू होतं. आणि जेव्हा ती उडायला आणि दाणा टिपायला सक्षम होता त्यावेळेस त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतं, संपलेलं. मग या ठिकाणी पण ती काय करत होती, कावळी त्यांना उडायला आणि दाणे टिपायला शिकू लागली. एक दिवस कावळी पिल्लांना बोलवायला शिकवत होती. कावळी म्हणाली, म्हणा काव काव काव. कावळीची पिल्ले म्हणाली काव काव. जी कावळीची पिल्ले होती ती काव काव म्हणाली आणि मात्र कोकिळीची पिल्ले म्हणाली कुहू कुहू कुहू. म्हणजेच आता जी कावळीची पिल्ले होती त्यांनी काव काव सुरुवात केली ओरडायला आणि जी कोकिळीची पिल्ले होती ती काय करत होती, कुहू कुहू ओरडत होती. कारण की जन्मजातच जी
त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक अनुवंशिक गुण आपल्या आई वडिलांचा आपल्यामध्ये जो येतो तसाच त्या पक्ष्यांचा सुद्धा अनुवंशिक गुण म्हणजे त्यांचं ओरडणं बोलणं हे सगळं त्या पक्ष्यांमध्ये अनाहतपणे येतच जातं. त्याच्यामुळे तिची पिल्ले कशी ओरडू लागली, कोकिळेची कुहू कुहू ओरडू लागली आणि कावळ्याची पिल्ले काव काव ओरडू लागली. हे शब्द ऐकून कावळीला खूप राग आला. अरे मी तुम्हाला काय म्हणतीये, काव काव म्हणा, तुम्ही काय म्हणताय, कुहू कुहू म्हणताय, अरे तुम्ही चुकताय. म्हणून कावळी त्या पिल्लांना म्हणाली, नीट म्हणा, काव काव काव. कावळीची पिल्ले काव काव म्हणत होती आणि कोकिळीची पिल्ले कुहू कुहू म्हणू लागली होती. मग जवळच्या डहाळीवर बसून कोकिळ्या मजेने गाणे गात होती, कुहू कुहू कुहू. मग या जवळच्या ढाळीवर बसवलेली कोकिळेनी जसा आवाज ऐकला तशी तिची पिल्ले कावळीची नजर चुकून तिच्या ज्या फांदीवरती कोकिळा बसली होती त्या फांदीवरती जाऊन ती बसली आणि तिच्याबरोबर गाऊ लागली, कुहू कुहू कुहू. कोकिळेची लबाडी आत्ता म्हणजे ज्यावेळेस पिल्लं बोलायला लागली त्यावेळेस कोकिळेची लबाडी कोणाच्या लक्षात आली, कावळीच्या लक्षात आली. पण वेळ आता काय झाली होती, वेळ निघून गेली होती. ज्यावेळेस घुबडाने कावळीला सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कावळीने ऐकले नाही, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आणि आता ज्यावेळेस ती पिल्ले मोठी होऊन ज्यावेळेस तिच्या मागे बोलायला शिकत होती त्यावेळेस तिला कळालं की ही पिल्ले कोणाची आहेत, माझी नसून ही पिल्ले कोकिळेची आहेत. तिने माझ्या घरट्यांमध्ये अंडी घातली, त्याचं संगोपन करण्याचं काम मी केलं, पण रोज आरामात कोकिळा ही सर्व मज्जा पाहत होती आणि मी आपलं त्यांचं सांभाळ करत होते. अशा प्रकारे जी कावळी आहे ती कशी होती, साधी भोळी होती, त्याच्यामुळे तिला शेवटपर्यंत कळालं नाही आणि ज्यावेळेस कळालं त्यावेळेस खूप उशीर झालेला होता. तुम्हा सगळ्यांना हा धडा समजला असेल. आता याच्यातील आपण सगळे शब्दार्थ या ठिकाणी लिहिलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांनी पाहायला मिळतील. पहिला शब्दार्थ आहे मस्ती. मस्ती म्हणजे फन. लबाड म्हणजे आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट लबाडीपणा केला. जसं आता आपल्याला या पाठामधून कळालं की कोकिळा जी आहे कशी होती, लबाड म्हणजे ती हे होती. आळशी म्हणजे काय, लेझी. आपण पाहतो की आळशी म्हणजे काय, लेझी. जी खूप मुलं आळसावलेली असतात वगैरे त्यांना आपला आळशीपणा दूर करून सगळ्या गोष्टी कशा केल्या पाहिजे, उत्स्फूर्त प्रतिसादाने करणं गरजेचं आहे. डहाळी म्हणजे ब्रांच. आपण आता पाहतो की ही झाडाची काय आहे, डहाळी आहे म्हणजेच फांदी आहे, ब्रांच आहे. पालवी म्हणजे फ्रेश. आपल्याला जी पानं आहे ही जी पानं दिसतात ही पालवी काय आहे, जो पानासाठीचा ऋतू येतो त्यावेळेस पानं गळून पडतात आणि नवीन पालवी येते त्यावेळेस ती पानं जी असतात ती खूप कोवळी आणि सुंदर असतात. त्याचं म्हटलेलं आहे पालवी म्हणजे फ्रेश पानं. मोहर म्हणजे आपण पाहतो की आंब्याला मोहर येतो. काय येतो, आंब्याला आपण पाहतो की मोहर येतो. प्रत्येक ह्याला फुलं यायला सुरुवात होती आणि त्याच्यातून फळांची निर्मिती होते. त्या प्रकारे प्रत्येक झाडाला जसा मोहर येतो, फुलं येतात, त्याचा हा काळ. लक्षात येणे म्हणजे टू रिअलाइज. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या पाठातून काय शिकायला मिळतं की खोटं बोलणारे, लबाड बोलणाऱ्या व्यक्तींपासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे आणि आपण इतकंही साधं बोललं राहिलं नाही पाहिजे की लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतील. तर सर्वांना ही गोष्ट, हा धडा समजला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच.